नमस्कार, जय गजानन। आज आहे गुरुवार आणि काल रात्री खूप जास्त पाऊस पडला, त्यामुळे सगळे झाडं असे खूप सुंदर बहरले आहेत, ताजे तवाने टवटवीत झाले आहेत आणि मोगऱ्याचे झाड आहे त्याला खूप सुंदर फुले आले होते। त्यामुळे मी विचार केला की आज गजानन महाराजांच्यासाठी छान त्यांच्या मूर्तीसाठी हार बनवूया। तो छोटा मोगरा होता आणि हा मोठा मोगरा आहे। मोगऱ्याचा सुगंध खरंच खूप सुंदर असतो, मन असं शांत करते, प्रसन्न वाटते मनाला। मोगऱ्याचा हार मी बनवला आणि आज गुरुवार असल्यामुळे महाराजांची पूजा अगदी व्यवस्थित नीट करण्याचा प्रयत्न करते। महाराजांना पाण्याने, कच्च्या दुधाने आणि परत पाण्याने अभिषेक घातला। त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला छान असं सजवलं आणि विठ्ठलाची मूर्ती देखील माझ्याकडे आहे, आमच्या यांनी पंढरपूरहून आणली आहे। विठ्ठलासाठी देखील छोटासा हार बनवला आणि खरंच दोन्ही मूर्ती खूप सुंदर दिसत होत्या आणि खूप छान वाटते जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी करतो। म्हणजे विकत तर सर्व काही मिळते, पण त्याच्या हातांनी बनवलेल्या गोष्टींचा आनंद काही वेगळा असतो। मी प्रगट दिनाच्या दिवशी देखील फुले आणूनच सगळ्या फोटोंच्यासाठी हार मी स्वतः बनवत असते आणि तेव्हा देखील खूप प्रसन्न आणि छान वाटते की आपण महाराजांच्यासाठी काहीतरी करतो आहे। खूप आनंद वाटतो, म्हणजे ते काम करताना कुठलंही काम असो जे महाराजांच्यासाठी असेल त्यामध्ये खरंच खूप आनंद होतो। जय गजानन।